चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत बेगम परवीन सुलताना यांची आपण माहिती घेणार आहोत. या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध आसामी गायिका आहेत. त्यांना 1976 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शास्त्रीय गायनाव्यतिरिक्त त्यांनी हिंदी चित्रपटामध्येही पार्श्वगायन केले आहे. त्यांचा जन्म 10 जुलै 1950 रोजी आसाममधील नागाव येथे झाला. वडिलांच्याकडून सुरुवातीचं शिक्षण, त्यानंतर आचार्य चिन्मय लाहिरी आणि उस्ताद दिलशाद खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. पतियाळा घराण्याच्या गायकीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. 1980 मध्ये त्यांना गंधर्व कलानिधी व 1998-99 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. कुदरत चित्रपटातील हमें तुमसे प्यार कितना हे त्यांचे गाणे खूप प्रसिद्ध आहे. आपल्या विस्तृत आवाजाच्या पल्ल्यासाठी आणि स्पष्ट उच्चारासाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी जगभर अविस्मरणीय कार्यक्रम केले. यमन आणि भीमपलासी यासारख्या रागांचे त्यांचे सादरीकरण शास्त्रीय संगीत रसिकामध्ये विशेषतः लोकप्रिय आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी 1962 मध्ये विथी नेट टीव्ही फॉर यू वर रंगमंचावर पदार्पण केले. 1965 च्या आसपास HMV, पॉलिडॉर, म्युझिक इंडिया, भारत रेकॉर्ड्स, ऑविडिस, मॅग्ना साऊंड, सोनो डिस्क आणि अमिगो विकिपीडिया विथ मायस्वार या प्रमुख लेबलांसह रेकॉर्डिंग सुरू झाले. मोरम तृष्णा, पाकीजा, दो बूंद पानी, कुदरत, गदर एक प्रेमकथा आणि विक्रम भट यांच्या 1920 विकिपीडिया टॅलेंट्स ऑफ वर्ल्ड विथी यासह आसामी आणि बॉलिवूड चित्रपटामध्ये त्यांनी गायन केले. परवीन सुलताना त्यांच्या जवळपास 4.5 सप्तकांच्या आवाजाच्या पल्ल्यांसाठी, स्वरांच्या स्पष्टतेसाठी आणि संत आलाप व जलद ताना या दोन्हीमधील चपळतेसाठी प्रसिद्ध आहेत. ही त्यांच्या पतियाळा घराण्याच्या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी 1975 मध्ये गुरु उस्ताद दिलशाद खान यांच्याशी विवाह केला. त्यांना शादाब खान नावाची एक मुलगी पण आहे. हे जोडपे वारंवार जुगलबंदी सादर करते, ज्यामुळे त्यांना भारतात आणि परदेशातही प्रशंसा मिळाली आहे. त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार: पद्मश्री भारत सरकारकडून 1976, फिल्मफेअर कुदरत चित्रपटासाठी 1982, गंधर्व कलानिधी 1980, मिया तानसेन पुरस्कार 1986, संगीत सम्राज्ञी आसाम सरकार 1994, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1998-99, श्रीमंत शंकरदेव पुरस्कार आसाम सरकार, पद्मभूषण 2014. त्यांनी काही गाणी वेगवेगळ्या रागामध्ये गायलेली आहेत. त्यांची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्यांना काही जे सन्मान मिळाले त्याची यादी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.